हा मिस्टर शिंदे, हे बघा, माझे वडील काय विचार करायचे आणि काही नाही याच्याशी मला आता काही देणं घेणं नाही. त्यांनी हा बिझनेस माझ्या नावावर केला ना, मग आता बिझनेस कसा चालवायचा हे मी ठरवणार, तुम्ही मला शिकवायची गरज नाही. लक्षात आलं? बरं मला एक सांगा, ते काळबादेवीच्या जागेच काय झालं पुढे? अजून आपल्या ताब्यात आलं नाही का? लोक ऐकत नाहीत म्हणजे? तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक फॅमिलीला 15च्या जागी 20 लाख द्या, पण ती जागा मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पुढच्या प्रोजेक्टसाठी ती जागा किती महत्वाची आहे लक्षात येते का तुम्हाला? काय बोलताय काय तुम्ही? अहो, आपल्या बिझनेसमध्ये असल्या फालतू इमोशन्सना काही जागा नसते. या बिझनेसला मी ज्या उंचीपर्यंत नेऊ इच्छितो ना, तिथे असल्या फालतू इमोशनना काडीचीही किंमत नसते. कोणीही किंमत देत नाही अशाला. समजलं? हा, तेव्हा मी जे सांगतोय तेवढंच करा. दुसरी गोष्ट, तुम्ही माझ्या वडिलांपासून या कंपनीत आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं वय पण झालेलं आहे, म्हणून मी जास्त काही बोलत नाही तुम्हाला. पण इथनं पुढे एकच गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त मी सांगितलेलं काम करायचं. मला असले फालतू सल्ले द्यायचे नाही. ठीक आहे? जा त्या काळबादेवीच्या जागेचं काय होतंय बघा पुढं. हा ठीक आहे, या आता तुम्ही.